काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय। यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्याने म्हणजेच एका प्रकारच्या ज्योतीने ओवाळले जाते, म्हणूनच याला काकड आरती असे म्हणतात। भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते। महाराष्ट्रामध्ये बहुतांश मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते। अश्विन निज पौर्णिमा कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात काकड आरती करण्याची पद्धत प्रचलित आहे। महादेव भुयारात राहे गंगा जटेतून वाहे असा शिवनामाचा गजर कानी पडतात काकड आरती सुरुवात झाली असे ग्रामस्थांना कळते। सकाळी सकाळी कानी पडावी भूपाळी या उक्तीप्रमाणे गावातील विठ्ठल मंदिर ग्रामदैवत संत जयसिंग महाराज मंदिरामध्ये नित्य प्रभुनामाचा गजर ऐकू येतो। परंतु या काकड आरतीत सहभागी होण्यासाठी मोहल्ल्यातील कुण्यातरी बुजुर्गाची प्रेरणा जागतीत लवकर उठजावे पोटे हो म्हणून थोड्या मोठ्यांना उद्देशून म्हटलेली उक्ती असते। कार्तिक मासातील गुलाबी थंडीत ब्रह्ममुहूर्तावर गार पाण्याने केलेले स्नान मनाला आणि शरीराला वेगळी अनुभूती देऊन जातात। नंतर सर्व मंडळी मोहल्ल्यातील मंदिरात गोळा होतात। यंदा मात्र कोरोना महामारीच्या संकटाने मंदिर परिसरातील घराजवळून पूजापात्रात फुले कुवतीप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा आणि अगदी बेंबीच्या देठापासून ढोल मंजिरीच्या गजरात हरिनामाचा गजर करत काकड आरतीला सुरुवात होते। मग त्यामध्ये विठ्ठला तू वेडा कुंभार दरीला पंढरीचा चोरपासून तर हर हर महादेव संभा काशी विश्वनाथ गंगा यासारखी एकापेक्षा एक कर्णमधुर ढोलांची भजनं संपूर्ण कार्तिक महिनाभर गायली जातात। आरती जयसिंग बाबाची ही ग्रामदेवताची आरती गाऊन ग्रामदेवताचाही गजर केला जातो। हा नित्यक्रम महिनाभर सतत सुरू असतो। काकड आरतीमध्ये वातानुक्रमे कमी जास्त होत असते, परंतु काकड आरती अखंडित सुरू असते। तिची सांगता गोपाल काल्याने कार्तिक पौर्णिमेला होते। पूर्ण गावातील मंदिरात पूजनासह गाव प्रदक्षिणा घालून काकड आरतीची समाप्ती होते। कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने काही ठिकाणी काकड आरती निघाली नाही, मात्र पत्रोट येथे तेलंगखेडी कलालपुरा माळीपुरा जयसिंग महाराज मंदिर परिसरासह बाळातील भक्तगणांनी स्वतंत्र काकड आरतीचे आयोजन केले होते। काकड आरतीच्या यशस्वीतेकरिता विश्वेश्वर भजन मंडळ नागराज भजन मंडळ हनुमान मंडळ श्रीराम भजन मंडळ सखाराम बाबा भजन मंडळ भक्त मंडळीसह महाराज दुबे पंडित नागोशे खुशाल कंसरे सुरेश धामळे सतीश बावनथडे प्रमोद मेश्राम अभि उंबरकर आदींनी परिश्रम घेतले। मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुरणी।